हे भावी पोलीस मित्र, इकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको, तिच्यावर लक्ष देऊ नको. यावर्षी आपल्याला उतरायचं आहे गर्दीत, तेही वर्दीस. प्रश्न आलेला आहे मित्र SRPF कोल्हापूर 2024 ला आलेला प्रश्न आहे. एका चौरसाची बाजू 20% वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने वाढवेल? क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने वाढवेल बाजू वाढवल्यानंतर? ते कितीने वाढवणार आहे? 20 ने. इथं बाजू दिलेली नाही मित्र, तर आपण मानून घेऊ की एक चौरसाची एक बाजू किती आहे, आपण मानून घेऊ 10 मानून घेऊ. आता आपल्याला याच्यावरून काढायचं आहे चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय मित्र? चौरसाचा क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. हे चौरस क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे मित्र. आता आपण बाजू किती मानलेली आहे? 10 मानलेली आहे. तर 10चा वर्ग किती येते मित्र? 10चा वर्ग किती आहे? 100. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं? चौरसाचं क्षेत्रफळ आला 100. आता त्यानं काय सांगितलं की एक बाजू 20% वाढवली तर. आता आपण पहिले किती बाजू मानलेली आहे? 10 आणि ते काय म्हणे 20% वाढवायची आहे. तर 10ची 20% काढायला लागेल मित्र आपल्याला. 10 गुणिला 20 भागीला 100. हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, उरले फक्त 2. म्हणजेच बाजू कितीने वाढेल? 2 ने वाढेल. तर पहिले किती आलेलं आहे आपलं? 10 बाजू मानलेली आहे आणि हे 2, म्हणजेच नवीन बाजू किती झाली? 12. आता हे आपण सूत्रात ठेवू. सूत्रात ठेवायचं म्हणजे 12चा वर्ग काढायला लागेल आपल्याला. 12चा वर्ग किती आहे? 144. तर 144 काय भेटलं मित्र आपल्याला? नवीन क्षेत्रफळ मिळालं. पहिले क्षेत्रफळ 100 आणि नवीन मिळाले क्षेत्रफळ 144. 144 मधून आपण हे 100 वजा करून घेऊ. 4 मधून 0 गेला 4, 4 मधून 0 गेला 4, 1 मधून 1 गेला 0. म्हणजेच कितीने वाढ झाली? 44 ने वाढ झाली. पण त्यानं आपल्याला वाढ कशात विचारली आहे? पर्सेंटेजनं. तर पर्सेंटेज कधी आपण काढतो कसे? 44 गुणिले 100 भागिले किती होतं एकूण क्षेत्रफळ? 100. हे 100 कट, हे 100 कट, उरले किती? 44. म्हणजे क्षेत्रफळात कितीने वाढ झाली मित्रा? 44% वाढ झाली. चौरसाच्या क्षेत्रफळात वाढ झालेली आहे 44%.